नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मधल्या वेळेचं जे खाणं असतं म्हणजे 4, 4:30, 5 वाजता, कारण सकाळी जर कोणी जेवत असताल म्हणजे सकाळी म्हणजे माझ्यासारखा माणूस 10:30 वाजता जेवतो, संध्याकाळी 6:30, 7ला जेवतो. इन बिटवीन चहाच्या वेळी म्हणजे 4, 4:30ला अशी एक भूक लागते. तिला आमची आई कुट्टण भूक असं म्हणायची. तर यावेळी काहीतरी वेगवेगळं खायला लागतं. कोणी भजी करतात, मग काय कधी पोहे करतात, मग कधी अजून काय करतात. तर आमची आजी बोरं बनवायची. बोरं म्हणजे चण्याच्या डाळीच्या पिठाची बोरं. छान प्रकार होता आणि तो टिकायचाही म्हणजे आणि उरला तर दुसऱ्या दिवशी वापरा. पण दुसरा दिवस ठेवायचाच कशाला? आजच फस्त करायचं. आजच बनवा, आजच फस्त करा. कधी कधी नाटकाची जाहिरात येते ना, आजच जाहिरात, आजच प्रयोग. तसं आहे. चण्याच्या डाळीचं पीठ साधारण मी 1 वाटीभर घेतलं आहे. सुक्या खोबऱ्याचा किस, तो पण जवळपास अर्धी वाटीच्या. 2 चमचे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक आलं लसणाची पेस्ट चमचाभर, दही एक अर्धी वाटी, चवीनुसार मीठ, तिखट, थोडीशी हळद, धने पावडर 1 चमचाभर, जिरे पावडर अर्धा चमचा. आणि यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे 1 चमचाभर. चमचाभर तेल. आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे. पण कितपत घट्ट करायचं आहे? गोळा होईल एवढं घट्ट करायचं आहे. याचा गोळा होऊ शकेल. आणि हे सगळं काढून नंतर याला छान हाताने भिजवायचं. थोडं तेल हे असं छान एकत्र करून घ्यायचं. आणि नंतर ह्याचे असे हलक्या हाताने गोळे करायचे. आणि आता हे असे तयार केल्यानंतर फ्राय पावडर कशाला तुम्हाला माहिती आहे, वेगळं सांगायला नको. कारण फ्राय पावडर तेलात टाकल्यानंतर तेल होतं हलकं. आणि हलक्या तेलामध्ये जेव्हा आपण एखादा पदार्थ तळतो तर तो सुद्धा कमीत कमी तेल घेऊन परत येतो. माहिती आहे ना. आपण फ्राय पावडर यूज करू. आता तुम्ही तेल बघाल की खूप गरमही नाही आहे आणि खूप थंडही नाही आहे, मध्यम आहे. आणि ह्याच्यामध्ये छान हे शिजले पाहिजेत. असे छान वर यायला हवेत. या पारंपरिक पदार्थांची गंमत बघा कशी असते की हे खालचा भाग झाला की आपोआप टर्न होतात आणि पुन्हा आपला मार्ग सोपा करतात. आणि आम्ही अजून त्यांचा मार्ग सोपा करून देतो. असं मंद आचेवर त्यांना तळून छान फुलतात हे. कारण यामध्ये आपण सोडा घातला आहे, दही घातला आहे किंवा इनो घातला आहे. तर अशी बोरं आणि बढिया चहा. तुमच्याशी बोलता बोलता बोरं बनवता बनवता हा चहा तयार करा. मी काय कसा झाला? एक नंबर. पहा, एक नंबर. तुम्ही पण बनवा आणि असा हा प्रवास एक नंबरच असू द्या. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. एक तुम्हाला गोष्ट मला म्हणायची आहे, म्हणजे तुम्हालाही सगळ्यांना, तुम्ही इथे जेवढे लोक आहेत, की कित्येक पदार्थ असे आहेत की जे 1 मिलियन नाही, 2 नाही, 10 मिलियन, 12 मिलियन, 14 मिलियन एवढ्या लोकांनी पाहिलेले आहेत. म्हणजे व्ह्यू त्याला तेवढे आहे, व्ह्यूवर्स तेवढे आहेत, पण सबस्क्रायबर्स मात्र कमी आहेत. मग हे एवढे व्ह्यूवर्स जातात कुठे? तर माझी सगळ्यांना विनंती आहे, तुमचे कोणी ओळखीचे असतील की जे रेसिपीज पाहत असतील त्यांना मला प्लीज सबस्क्राईब करा. लाईक तुम्ही करतात, शेअरही करत असाल, मग सबस्क्रिप्शन का नाही कराल ना. आणि सोपं काम आहे, फक्त सबस्क्राईबचं बटन दाबवायचं. दॅट्स इट.